सैराट या मराठी चित्रपटातील अभिनेता अरबाज शेख सध्या चर्चेत आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केली आहे. त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. अरबाजने या व्हिडिओमध्ये सोलापुरातील नोबल हॉस्पिटलवर आरोप केले आहेत. त्याच्या या पोस्टची आता दखल स्वतः तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे. हॉस्पिटलच्या मेडिकलवर झालेल्या आरोपानंतर नोबल हॉस्पिटलच्या मेडिकल सील करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तुम्हाला पण तुकाराम मुंढे सरांचे जर काम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा. अन्न आणि औषध प्रशासनाकडून हॉस्पिटलमधल्या मेडिकलची तपासणी करण्यात आली आहे. नेमकं काय प्रकरण आहे ते बघा. अभिनेता अरबाज शेख यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आहे. त्याने सोलापुरातील नोबल हॉस्पिटलवर आरोप केले आहेत. त्याने म्हणलंय की नमस्कार, मी अरबाज शेख. मी आता सोलापुरातील नोबल हॉस्पिटल समोर उभा आहे. 8 दिवस झाले पप्पांना ब्रेन हॅमरेज झालाय म्हणून सोलापूरला ॲडमिट केलंय. त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम झालाय म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला नोबल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं आहे. नोबल हॉस्पिटलचा अनुभव मला इतका घाण आला आहे की जेव्हा आम्ही पेशंटला तिथे ॲडमिट केलं तेव्हा सर्वात पहिले आम्हाला 10,000 डिपॉझिट भरायला सांगितले. आम्ही ते भरलेही. त्यानंतर त्यांनी मला गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की या गोळ्या आपल्याला लागतील. मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो का? तर त्यांनी सांगितलं की नाही, तुम्हाला आमच्या मेडिकलमधूनच त्या गोळ्या इंजेक्शन घ्यावे लागतील. मी त्यांच्या मेडिकलमधून औषध घेतली तर ती सर्व औषध 40,000हून जास्त किमतीची होती. त्यांच्याच मेडिकलमधून औषध घ्यावीत हा फोर्स होता. यापूर्वी जेव्हा पप्पांना ॲडमिट केलं तेव्हा तिथे मला असं काहीच अनुभव आला नाही. त्या गोळ्या मी बाहेरून आणल्या. जवळपास अर्ध्या किमतीत मला त्या पडत होत्या. पण इथे एवढी लूट होतीये, माझ्या बापाला मला मरताना नाही पाहायचंय. म्हणून मला त्यांना नोबलमधून शिफ्ट करावं लागलं. मला खूपच इथे वाईट अनुभव आलाय. त्यामुळे ज्यांना माहीत आहे त्यांनी मला सांगावं की मी कुठे ट्रीटमेंट केली पाहिजे, कशी ट्रीटमेंट केली पाहिजे. मला आता काहीच कळत नाहीये. माझ्या वडिलांना मला वाचवायचंय, काही करून मला मदत करा प्लीज. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. या व्हिडिओची दखल घेत अन्न आणि औषध तुकाराम मुंढे यांनी हॉस्पिटलवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एफडीएने तातडीने सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलवर धाड टाकली. रुग्णालय परिसरात असलेल्या मेडिकलमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाला गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर नोबल हॉस्पिटलची संलग्न असलेल्या मेडिकलमधून तातडीने औषध विक्री थांबवण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत.